कबड्डी हा आपल्या सहजीवनाशी सुसंगत असा खेळ आहे. गुडघे फुटतात पण शरीर चपळ आणि दणकट राहतं. पण कसे खेळतात आजोबा तू थिअरीच सांगताय. मी 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 तुम्हाला दाखवतो. तुम्हाला कबड्डी खेळून दाखवतो. हां हे बे हे बे हे बे हे बे नाव वॉच दिस. वॉच दिस. हे बघा, ही समजा ही टचलाईन आहे. हां, ही टचलाईन आहे. कबड्डी म्हणजे आमच्या वेळेला त्याला हुतू तू म्हणायचे. हुतू तू म्हणजे हु तू 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 असं करत आम्ही जायचो. हां, इथून इथून खेळ सुरू करायचा. हु तू 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 त्याला टच करून मी बेसलाईनला यायचं असं. हां, मी समजा टच केलं त्याला तर दोघा तिघांना, आणि जर इकडे आलो तर ते दोघे तिघे आऊट, आणि जर त्याने मला पकडलं आणि मी नाही जाऊ शकलो तर मी आऊट. असं हे बघ, हे हु तू 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 आऊट. असं ते आऊट होतात. मी खेळायचे आजोबा. म्हणजे काय? अरे ढाले मारलेत मी. कबड्डी, कुस्ती. आय नो WWF रेसलिंग. ते WWF वगैरे ते वेगळे आहे. ते नाही, ते नाही. हा, आम्ही खेळायचो म्हणजे हे लगोरी, विटीदांडू, घोडापाणी असे खेळ खेळायचो. मर्दानी खेळ, मर्दानी खेळ. आताच्या पडून जाऊ नको. त्यावेळेला काय होती अशी. हा काय दिवस होते. Hi, Baba. Baba, now we are not going to listen. Please come here soon. अगं असू दे, इथं छान चाललंय आपलं. आजोबा त्याला बोलत्या. मी सांगतो ना. काय भोग्या? बाबा बघा मी काय बनवली आहे. तुझी आज फेवरेट आंबेडाळ बनवली. सीमा छान बनवायची आंबे डाळ. आंबे डाळ आहे. बघून आठवण झाली, तोंडाला पाणी सुटलं. वा. घेतलेला आहे. यापुढे तुम्ही एकटं राहायचं नाही यांच्यात. अरे काही झालं नाही. ती मेघना काहीतरी उगाच वाढवून सांगते. तिला वाटतं की ती डॉक्टर आहे म्हणजे तिला सगळं कळतं. नाही, थोडी जास्ती झोप लागली होती मला. पाय कसा लागायचं काय? अरे पाय काय कधी घसरू शकतो. म्हणजे कुठल्याही वयात घसरू शकतो. काय मस्करी करायची वेळ आहे काही? एक मिनिट. बाथरूम मध्ये पडला म्हणजे गंमत करायची गोष्ट आहे का? अहो पडला असता, हात मोडला असता, पाय मोडला असता, डोकं फुटलं असतं, नळ लागला असता, कोणी आहे का तिथे बघायला? कमाल आहे तुमची. म्हणजे काय गंमत वाटते तुम्हाला जोक करता पडला म्हणून? अहो आईला जाऊन 10 वर्ष झाली, त्याच्यानंतर एकदाही फिरकला नाही तुम्ही इकडे. हा कसला हेकटपणा आहे बाबा? काय म्हणायचं? किती हेकटपणा. अरे पण तुम्ही इथे याल तेव्हा तुमच्यासाठीच म्हणून मी हे सगळं सांभाळतोय ना. हां बाबा प्रॅक्टिकली घ्या ना. देव करो तुम्हाला दीर्घ आयुष्य लागो. पण आम्ही रिटायर झाल्यानंतर तिकडे आलो, जर आलो तर तुम्ही तिकडे असणार आहात का? काय बोलतोस बाबा? आम्ही कसे जगतोय, आमचं आयुष्य कसं चाललंय, आम्ही कुठे राहतो, आमचं घर कसं आहे, आमचं आयुष्य कसं फुललंय, तुमची नातवंड ती कशी जगतायत, कशी वाढतायत, कुठल्या शाळेत जातायत, काय काय ऍक्टिव्हिटी करतायत, आमचं आयुष्य कसं प्रोग्रेस होतंय, कसं फुलतोय.
हे सगळं कधी बघणार आहात तुम्ही? मी तुला सांगू का, मी काळाच्या ओघात मागे पडलं असं मला वाटतं. म्हणजे मी तुमच्याशी मॅच नाही होऊ शकणार आता. बाबा, तुमची मुलगी असती तिने बोलवलं असतं तर तुम्ही येता ना. अगं, मुलीच आहात तुम्ही माझ्या. आजोबा डोळे पुसा हो प्लीज. हो. आजोबा आजोबा तुम्हाला आता इथे यायलाच पाहिजे. अ, आजोबा तुम्ही या लवकरच या. बाबा आता तुम्ही या ना. ओके ओके. मी येतो. मला हेकट म्हणतायत. 10 वर्षात फिरकलो नाही मी म्हणे. तू गेलीस तेव्हा आले होते का हे? नंतर आले आपापल्या सवडीने. नाही, असतील काही अडचणी त्यांच्या. पैसे पाठवू का म्हणाले. पैसे नव्हते का माझ्याकडे? जाऊ दे. माझ्या ग्रँडपांकडे एक किसम नावाचा इसम होता. हा, त्याचा मुलगा भोप्या आणि मी एका वर्गात होतो. बशी होतं तुमच्याकडे? आमच्याकडे नाही. म्हशी दूध देतात. तुमच्याकडे बॉटलमध्ये मिल्क येत नाही आजोबा? अरे नाही रे, मिल्क बॉटल्स वगैरे हे सगळं नंतर आलं. हां, म्हशी दुधासाठी, हो दुधासाठी होत्या. तर भोप्या, तू मध्ये मध्ये बोल नको रे. तर भोप्या हा माझा क्लासमेट. आम्ही दोघं जायचो, गावात फिरायचो आणि मग आंबे पाडायचो आम्ही. आणि म्हणून आम्हाला शाळेत जायला उशीर व्हायचा. मग आम्हाला मास्तर छड्या मारायचे. तेव्हा ह्युमन राईट्स वाले नव्हते? अरे कसले ह्युमन राईट्सवाले? आमचा मास्तर म्हणजे मास्तर होता रे. तोच ह्युमन राईट्सवाला होता. अरे मोठं घर होतं आपलं. मोठं म्हणजे काय? अरे घर कसलं, वाडा होता वाडा. म्हणजे पुढे मोठं अंगण, परसदार, ओसरी, माझघर, देवघर, कोठीची खोली, काय विचारू नकोस. मोठा वाडा. एवढं मोठं? आणि त्या वाड्यामध्ये झोपाळा होता मोठा. आणि माझे ग्रँडपा असे त्या झोपाळ्यावर बसायचे. हॅलो. हा. का टेबल फॅन कुठपर्यंत? हा. बघू दे ग, परत कुठे दिसणार आहेत त्या मला. का अमेरिकेला चाललायस ना? तिथे आहेत की मुली? नाही, तिकडे असतील पण या नसतील. ए, मला पॅकिंग करायचं, एक बॅग पाठव. पाठवते. डन. आणि मला घरी सोड. घरी नको, आज आपण मज्जा करूया, फिरायला जाऊया. हां, आणि क्लिनिक? तूच म्हणतोस ना, खड्ड्यात गेलं तुझं क्लिनिक. मी 2 राऊंड मारून येते, तोपर्यंत टेबल फॅन चालू राहू दे. ओके. बाय. अरे मी इकडे आहे. हा इथं आहेत व हे बघा बॅग आणली. अरे मला मोठी बॅग हवी आहे, मोठी. अहो मोठीच आहे, बाजारात एवढीच मिळते. कंपनी याच्यापेक्षा मोठी नाही बनवली. यात कसं बसणार? तुम्हाला बसायचं आहे? अरे मला नाही, सामान कसं बसणार? कसं बसणार म्हणजे ही चेन अशी उघडायची, ते उघडायचं, कपडे इकडे ठेवायचे, बाकीचे तिकडे ठेवायचे, 1 2 3 कप्पे सगळं तू बसणार. नेऊन दे परत. परत करू? हो नक्की हो. करतो. पॅकिंग शिकवतोय. पुढच्या टेस्ट काय करायच्या मी त्यांना सांगते. 1 मिनिट.
बोल आजोबा. मला ही बॅग पुरत नाही, दुसरी बॅग पाठव, मोठी, खूप मोठी. हो अरे एवढं काय सामान न्यायचंय तुला जे बॅगेत पुरत नाहीये? आहे, भरपूर आहे सामान. अरे विमानामध्ये वजनाची लिमिट असते. असू ते लिमिट आहे, माझं सगळं सामान न्यायचंय मला तिकडे. सगळं सांगूच बसू का तुला? बरं 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 थांब, मी येते तिकडे. मी आता क्लिनिकमध्ये आहे. मी झालं की येते तिकडे दुपारी, मग आपण बघूया. ओके हा, ये. बाय.